या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात राजकीय घडामोडींनी करतोय। मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। उद्या बीडमध्ये राज ठाकरेंच्या 2 सभा पार पडतील। विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये बीडमधील 5 जागांवर मनसे स्वबळावर निवडणूक लढवते। गेवराई मतदारसंघात मयुरी खेडकरांच्या प्रचारासाठी आणि दुसरी सभा जी होणार आहे ती केज मतदारसंघात रमेश गालफाड यांच्या प्रचारार्थ पार पडणार आहे। बीड जिल्ह्यातील विकासासंदर्भात मातब्बरांनी फक्त आश्वासनं दिली, बाकी काहीच दिलं नाही। या संदर्भात राज ठाकरे ब्ल्यू प्रिंट देतील असा विश्वासही मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी व्यक्त केला आहे। मुंडे बहीण भावांचा बाल्यकिल्ला समजला जाणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये यावेळेस राज ठाकरे यांनी विशेष लक्ष घातलेले आणि 5 जागा या स्वबळावरती लढवत आहेत। विशेष म्हणजे या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी त्यांनी 2 ज्या सभा आहेत त्या बीड जिल्ह्यामध्ये घ्यायचं ठरवलेले। नेमकं हे कशा पद्धतीने असणार आहे आणि मनसे कशी कामाला लागली आपण विचारणार आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीने इथं राजसाहेबांनी ताकद लावलेली आहे आणि सभा कशा होणार आहेत, उमेदवार किती? बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वबळावरती 5 उमेदवार आहेत आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये 18 आहेत। त्याच्यातले 5 उमेदवार हे बीड जिल्ह्यातील आहेत आणि ह्या पूर्ण उमेदवारांचं ताकद वाढवण्यासाठी मतदारांना आव्हान करण्यासाठी राजसाहेब 14 नोव्हेंबरला बीड जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत। विकासाचा अजेंडा घेऊन मैदानामध्ये उतरले, मात्र कशा पद्धतीने लोकांचं वातावरण आहे, जनभावना काय आहे आणि कशा पद्धतीने लोक तुम्हाला प्रतिसाद देतात? गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस, महाराष्ट्रातला मातीतला माणूस यांच्यासाठी राजसाहेब राजकारण करतायत, समाजकारण करतायत आणि हे तळागाळातला जो समाज आहे यांना समोर आणण्यासाठी, प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं प्रचंड असं काम उभं करतायत। 14 तारखेला जी सभा होते त्यासाठी या सगळ्या मनसे सैनिकांना उत्सुकता लागलेली आहे आणि नेमकं या 14 तारखेच्या सभेनंतर त्याचं मतामध्ये किती परिवर्तन होतंय आणि 20 तारखेला मतदाराच्या कुणाला आशीर्वाद देतो आणि 23 तारखेला खरंच गुलाल कोण उधळतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे। मात्र सध्या तरी ज्या बीड जिल्ह्यामध्ये राज्याचं लक्ष लागलं असतं त्याच राज्याच्या लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यामध्ये राज ठाकरे यांनी देखील मोठी ताकद लावलेली आहे। या ताकद लावल्यानंतर किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। जळगावच्या पाचोरा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे किशोर पाटील यांच्या विरोधात त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी या ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत। असं असताना आता किशोर पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांची मुलगी डॉक्टर प्रियांका पाटील या रिंगणामध्ये उतरल्यात। भाऊ बहिणीच्या संघर्षात माझ्या वडिलांचाच विजय होईल असा विश्वासही यावेळेस प्रियांका पाटील यांनी व्यक्त केला आहे। कुठेतरी अपेक्षा होती तात्यासाहेब गेल्यानंतर आमच्या वैशुताई साहेब इथे भावामागे खंबीरपणे उभ्या पाहिजे होत्या। तात्यासाहेबांचा रोल त्यांनी कुठेतरी या मिनिटाला पार पडायला पाहिजे होता, पण त्या अगदी चुकीच्या ट्रॅकवर गेल्या आणि म्हणून खंबीरपणे परिवार म्हणून आप्पासाहेबांना साथ म्हणून आम्ही पूर्ण परिवार त्यांच्या पाठीमागे उभे राहिलो आणि या प्रचाराला सुरुवात केली। आप्पासाहेबांवर लोकांचं प्रेम आणि आप्पासाहेबांनी कमवलेला विश्वास हा 100% आहे आणि त्याच जोरावर आप्पासाहेब निवडून येतील असं मला वाटतं। अरे वाटेल तशा प्रकारचे आरोप केले, कोर्टात गेले, ह्याला स्टे आणण्याच्या करता कोर्टाने नाही स्टे दिला। काय काय कृत्या लढवल्या, सांगितलं आमचं सरकार आल्यावर ही योजना आम्ही बंद करू। अरे का रे बाबा, का बंद करू? जर आम्ही खुरपणीला जाणारी बाई, दिवसभर काम करणारी बाई आणि संध्याकाळी तिची चूल पेटती, आज तिच्याकडे कुणी त्या पद्धतीनं लक्ष देत नाही, तिला सबल कुणी करत नाही, सक्षम कुणी करत नाही। तिच्या हातामध्ये पैसे आल्यानंतर तिला सांगतात घराचं काम बघ, तू खर्च करू नको, अशा प्रकारे। अरे तिला पण जीव आहे ना, तिलाही वाटतं ना की मी माझ्याकरता काहीतरी घ्यावं, माझ्याकरता काहीतरी खर्च करावा आणि म्हणून डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आधार कार्डची लिंकअप केलं आणि त्यांच्या अकाउंटला पैसे टाकायला सुरुवात केली। पहिल्यांदा जुलै ऑगस्टचे पैसे सगळं तयार व्हायला वेळ लागला। ऑगस्टला 3000 रुपये दिले की नाही दिले, सप्टेंबरला 1500 दिले आणि दिवाळीच्या आधी पुन्हा 3000 रुपये दिले ना, 7500 रुपये दिले। आज त्यांची दिवाळी चांगली झाली, आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय, आनंद दिसतोय। जाईल तिथं माझी माय माऊली आम्हाला राख्या बांधतात, जाईल तिथं आम्हाला ओवाळतात। आम्ही पहिल्यांदा रक्षाबंधनाची ओवाळणी दिली, आता भाऊबीजेची ओवाळणी दिली। काय आम्ही चुकलो, काय आम्ही कमी पडलो, कशा करता आम्हाला त्यांनी दोष द्यायचा? विरोधक कारण नसताना ह्याकडे वेगळ्या नजरेने बघतात। माय माऊलींनो, मी तुम्हाला सांगतो, ही योजना तुमचा भाऊ अजित पवार पुढे चालू ठेवेल। तुम्ही फक्त उद्याच्याला
घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. योजना चालू पुढे 5 वर्ष. काळजी करू नका. तुम्हाला 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री, ती योजना चालू. माझ्या तरुणींना स्टायपन देण्याची 6,000, 8,000, 10,000, 10 लाख विद्यार्थी वर्षाला 8,000 खर्च, ती योजना चालू. ह्या सगळ्या योजना मी तुम्हाला देत असताना ते म्हणाले, बघा ह्या सरकारचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणीच लाडके आहे, भाऊ तर काहीच बघत नाही, भाऊ दोडक्याच आहे. अरे म्हणलं शाण्यांनो जरा बघा, मी 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर आम्ही तिघं बसलो, तुम्हाला वीज बिल माफ केलं की नाही? 0ची लाईट बिल दिले, मागचं बिल द्यायचं नाही, चालू बिल 0 करून टाकलं, मागचं येणं काही नाही. आणि पुढं पण तुम्हाला 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची मोटर चालवा. पाऊस काळ चांगला झालाय, बॅरेजेस मधलं पाणी उचला, माझ्या नदीचं पाणी गोदावरीचं उचला, कुठल्या धरणाचं पाणी उचला, बोरचं पाणी उचला, विहिरीचं पाणी उचला, शेतीवाडी चांगली करा. हे काम आम्ही लोकांनी केलं. काँग्रेसवाल्यांनी 2003 ला केलं, लगेच बिल परत दिलं. योजना कायमची चालवली नाही. आम्ही 15,000 कोटीची योजना कायमची चालवतोय. ते आमचं धोरण आहे, तो आमचा नियोजन आहे. एवढ्यावर नाही थांबलो. तुमच्याकडे परभणीला दुधाचा धंदा कमी आहे, माझ्या वेगवेगळ्या बाकीच्या भागात दुधाचा धंदा मोठा आहे. त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाचा भाव परवडना म्हणून तो 28 रुपयावर आला. आम्ही 1 ऑक्टोबर पासून त्या दुधाचा भाव 7 रुपये इन्सेंटिव्ह वाढून आता 28 आणि 7 35 केलाय. सगळं पारदर्शक. डायरेक्ट माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जातात, डायरेक्ट माझ्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जातात, मध्यस्थी नाही, मध्ये कुणी काहीतरी लबाडी करण्याचा संबंध नाही. ह्या पद्धतीच्या योजना आणल्या. अजूनही पुढे आपल्याला चांगल्या योजना आणायच्या का? केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. कालच तुम्ही बघितलं, देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदींची पुण्यामध्ये रॅली झाली. पुण्यात 21 जागा आहे. अहो आपल्या जिल्ह्यात 4 जागा आहेत. 4. परभणी तर जगात जर्मनी, भारतात परभणी, जागा 4. पुणे जिल्ह्यात जागा 21, ठाण्याला जागा 18. ठीक आहे, हरकत नाही. आता आपल्याला गंगाखेडला रत्नाकर गुट्टेला तिथं आपल्याला मतदान करायचंय. जिंतूरला मेघना बोर्डीकर, तिची कमळाची खूण आहे, तिथं बटन दाबायचंय. परभणीला आनंद भरोसे, त्यांची खूण धनुष्यबाण आहे. आणि गंगाखेडला पण मला वाटतं कमळ आहे, ॲटो आहे, सॉरी ॲटो आहे, ती रासप आहे, ॲटो ॲटो, हा ॲटो रिक्षा घेऊन चाललाय आमचा रत्नाकर, टोर 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 टोर. त्याच्यामध्ये आमचा राजेश ह्याची खूण घड्याळाची आहे. म्हणजे माय माऊलींनो, माझ्या बांधवांनो, आपल्याला पुन्हा सरकार आणण्याच्या करता परभणीमध्ये राजेशला घड्याळ, आनंद भरोसेंना धनुष्यबाण, मेघना बोर्डीकरला कमळ आणि गंगाखेड रत्नाकरला ॲटो रिक्षा, ह्या खूण आहे. त्या लक्षात ठेवा.